नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। एकदम साधी सोपी अशी ब्लाऊजची डिझाइन दाखवणार आहे। वेल्वेटचा ब्लाऊज आहे हा। तर बघा, बॅक पार्टचं मी कटिंग करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही मापावरती ही डिझाइन करू शकता। पेपर कॅनव्हास घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्यामुळे गळे आहेत ते एकदम छान फिनिशिंगमध्ये होतात। फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि गळा रुंदी इथे मी घेत आहे 2.5 इंच। उंची आवडीप्रमाणे घ्या, फक्त अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 11 इंच मी घेतलेला आहे। 10.5 गळ्याचा तयार होणार आहे। 3 इंच खालचा ब्रॉडनेस ठेवलेला आहे बघा। आवडीप्रमाणे 3.5 पण ठेवू शकता तुम्ही। असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। तुम्हाला जो पाहिजे तो आकार घ्या। शिलाईची पद्धत हीच राहणार आहे। एकदम सोपी आहे, परफेक्ट आहे। मटका गळा इथे मी घेतेय आणि बघा, बॉक्सच्या बाहेर साधारण 1 इंचापर्यंत मी आकार घेतलेला आहे, कारण तेवढा ब्रॉड गळा करायचा आहे या कस्टमरला म्हणून। तर याच्यासाठी बघा, मी सेंटर लाईन मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर बाहेरच्या बाजूकडून 1 इंच एक्स्ट्रा पेपर ठेवून मी कटिंग केलं। बघा, असे 2 पॉइंट केले सेंटरला लाईन मार्क करण्यासाठी। खूप गरजेची आहे ही लाईन मार्क करणं, तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या। मग आपला छान असा पेपर मार्क करून झालेला आहे। मी त्याला दुसऱ्या बाजूकडे पण मार्किंग करून ते मार्किंग अखंड केलेलं आहे। अस्तरला सुद्धा आपल्याला सेंटरची लाईन मार्क करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। बघा, पेपरची झाली, अस्तरची झाली। आता ठेवायचं आहे कसं बघा एकदा। काय करायचं, हा जो पेपर आहे ना तो फक्त अस्तरला जोडून घ्यायचा। तर सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करायची आहे आणि मगच आपल्याला शिलाई करायची। मध्यभागी मी शिलाई देऊन घेते, फक्त अस्तरला देत आहे। कारण काय आहे ना, ज्यावेळेस आपण शिलाई करतो त्यावेळेस आपला कपडा इकडे तिकडे हलायला नको, म्हणून आपल्याला ही शिलाई द्यायची आहे। ठीक आहे, तुम्ही 3 एक साथ पण घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने पण घेऊ शकता। आता मेन कपडा मी ठेवला आणि मेन कपड्याच्या सरळ बाजूकडेच मी हा अस्तर ठेवलेला आहे। आता बघा, वेल्वेटचा कपडा आहे। तुम्ही जर ब्लाऊज शिवले असतील तर तुम्हाला माहिती असेल, किती जरी व्यवस्थित कपडा पकडला तर तो घसरतो। ॲक्च्युली जिथं पकडलेला आहे तिथं तो थांबतच। त्याच्यासाठी काय करायचं, 2-3 ठिकाणी छान पिना लावून त्याला सेट करून घ्यायचा आणि मग शिलाई करायची। आता जी मी शिलाई करत आहे ना ती गळ्याच्या राऊंड शेपवर करते, जेणेकरून आपला जो गळा आहे तो एकदम परफेक्ट तसाच बनेल। मार्किंग जे आपण केलेलं आहे त्या मार्किंगवरती शिलाई द्यायची आहे, भले तुमचा इथं कुठलाही आकार असू द्या। ठीक आहे, आता आतला जो पेपर आहे तो कट करून काढायचा आहे। फक्त अर्धा इंच मार्जिन ठेवा कटिंग करताना एकसारखं। त्यानंतर याच मार्जिनवरती असे कट देऊन घ्या। हे कट दिल्यानंतर तुम्हाला अस्तर जे आहे ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे। ओके, अशा पद्धतीने बघा। खूप अर्जंट जर तुमच्याकडे ब्लाऊज असेल आणि कपडा चांगला असा जाड असेल, जर तो ट्रान्सपरंट नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने गळे बनवू शकता। खूप सुंदर बनतात। तुम्हाला जर समजायच्यावरती लेस डिझाईन करायची असेल तर तुम्ही हे गळे करू शकता। पॅचवर्कसाठी सुद्धा तुम्ही ही पद्धत वापरू शकता। खूप सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे बघा। तुम्ही नवीन असताल ना तरी पण या पद्धतीने गळे बनवा, खूप छान तुमचं फिनिशिंग येणार आहे। ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला याच्यावरती अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा, मी आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ब्लाऊजचे। फुल कटिंग शिलाई आहे, डिझाईन्स आहेत, ड्रेस आहेत आणि त्याचबरोबर माझे ऑनलाईन क्लासेससुद्धा असतात ब्लाऊजचे आणि ब्लाऊजचे पेपर पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहेत। तुम्हाला जर पाहिजे असतील तर मी माझा नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती। ठीक आहे, या नंबरला तुम्हाला मला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटतील, क्लासबद्दलही आणि आपल्या पेपर पॅटर्नबद्दलही। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये फक्त मी तुमच्यासोबत ही डिझाईन शेअर करत आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि गडबडीमध्ये। बऱ्याचदा सुचत नाही डिझाईन काय करावी, तर ही सोपी पद्धत आहे आणि खरंच खूप छान पण दिसते। आणि ज्यावेळी आपल्याकडं कॉन्ट्रास्ट काहीही नसतं त्यावेळी आपल्याला पॅचवर्क डिझाईन करता येत नाही, तर त्यावेळी अशाच आपल्याला सिंपल डिझाईन कराव्या लागतात। लेस लावून डिझाईन करून द्यावं लागतं कस्टमरला आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे मग। ठीक आहे, या पद्धतीने याची मी टक्स शिलाई देऊन घेतली आणि तुम्हाला दिसत असेल गळा एकदम छान फिनिशिंगचा बनलेला आहे। जसं आपण मार्किंग केलं ना सेम तसाच बनतो, त्याच मापाचा बनतो, अजिबात कमी जास्त होत नाही माप। ठीक आहे, तर बघा इथं मी क्रॉस कटिंग करत आहे अर्धा इंच, कारण टक्स घेतल्यामुळे हा भाग थोडा तिरका झालेला असतो म्हणून, आणि कटिंग केल्यानंतर ते सरळ होतं। आता नेहमीप्रमाणे कंबरपट्टी लावून घ्यायची आहे आणि ठीक आहे, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी याची शिलाई देते। त्यानंतर पट्टी करायची आहे बाहेरच्या बाजूकडे आणि इथं पण आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे अशी। पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून किनारीला एक शिलाई द्यायची। ब्लाऊज कंप्लीट झाला तर मग कमरेला हात शिलाई करायची आहे वरच्या बाजूला। वरच्या बाजूला कधीही शिलाई देऊ नका, खूप खराब दिसतं ते दिसायला। ठीक आहे,
आता मी याला लेस लावते, तर सेम कलरची लेस आहे आणि गोल्डन शेड आहे, जसं की बघा ब्लाऊज पीसवर सुद्धा गोल्डन कलरची बुट्टी वर्क आहे, त्याच्यावरती टिकली वर्क, आणि ब्लाऊज आहे तो ग्रीन आहे. तर तसाच शेड मी लेससाठी पण निवडलेला आहे, जेणेकरून तो त्याच्यावरती एकदम परफेक्ट सूट होतोय. ठीक आहे, एक साईडनं मी गळ्याच्या लावून घेतली. आता दुसरी जी लावायची आहे ना, ती आपल्याला याच्या साईडने लावायची आहे. ठीक आहे, कशा पद्धतीने लावते बघा. बऱ्याच वेळा काय होतं, सारखी एकच डिझाईन करून कंटाळा येतो आणि एकाच कस्टमरला तीच आपण डिझाईन रिपीट पण नाही देऊ शकत, तर थोडंफार चेंज करायचं. ठीक आहे, तर बाहेरच्या बाजूकडे बघा आपल्याला अशा पद्धतीने लेस जी आहे ना ती घ्यायची आहे. तुम्ही डायरेक्ट राऊंड जसा आहे तसा पण घेऊ शकता, किंवा या पद्धतीने पण लेसला असं तुम्ही घेऊ शकता. दिसायला छान दिसतो याचा लुक जो आहे तो. एकदम सिम्पल ब्लाऊज असू द्यात, घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. ठीक आहे, मी पलटी करून तेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घेतलं, जेणेकरून मला दोन्ही बाजूकडच्या लेस आहेत त्या सेम लावता येतील. ओके, आता याच्यावरून एक शिलाई द्यायची. आणि कधीही लक्षात घ्या, मी आता तुम्हाला एक सिंगल शिलाई दाखवत असेल इथे, पण ॲक्च्युली मी डबल शिलाई लेसवरती घेत असते, जेणेकरून लेस आहे ती एकदम छान फिनिशिंगमध्ये बसते. आणि तुम्ही एकाच शिलाईमध्ये जर लेस लावत असाल तर ती एका बाजूकडून पूर्णपणे उचकली जाते. ठीक आहे, किंवा अशी गोळा होते धुतल्यानंतर सुद्धा, प्लेन राहत नाही. त्यासाठी कधीही लेसला मध्यभागी शिलाई करायची नसते, दोन्ही किनारीला 2 शिलाई द्यायच्या, म्हणजे एकदम छान फिनिशिंगमध्ये तुमची लेस बसत असते. आता बघा इथं मी एकदम छान पद्धतीने लेस लावून घेतली, आणि फक्त लेस लावली तरी गळा खूप सुंदर उठून दिसायला लागलेला आहे. ओके, अशा पद्धतीने. आता याचे नॉट मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, नेहमीप्रमाणे सिम्पल लटकन आणि रेडीमेड नॉट वापरणार आहे, तर ते मी त्याला जॉईंट करून घेते. आणि क्लासबद्दल सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला भेटेल, मला मेसेज करा. लाईव्ह क्लास असतो. ओके, आणि पेपर पॅटर्नबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळून जाईल. आणि आजची डिझाईन कशी वाटली मला सांगायला विसरू नका. एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे आणि सुंदर दिसते. ठीक आहे, डिझाईन आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. इथून पुढे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर नक्की सांगा आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटलेली आहे ती. कुठल्याही ब्लाऊजसाठी, कुठल्याही मापासाठी तुम्ही सेम याच पद्धतीने डिझाईन आहे ती बनवू शकता. चला तर मग भेटूयात पुन्हा आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.